पंचांनी सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे, वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. संघातर्फे पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन होते प्रदीप. सामना सुरू करायचा आहे लवकर. स्ट्राइकला अक्षय चाळके, नॉन स्ट्राइकला तो शिवाजी करुंगळे. करुंगळे संघाने आपला 12वे खेळाडू प्रदीप. स्ट्राइकला तो अक्षय, नॉन स्ट्राइकला तो शिवाजी. उत्तम इलेव्हन ठाणेवाडी वर्सेस करुंगळे सेमीफायनलचा सामना. बघूया कोण जागा पटकावतोय आपल्या फायनलच्या. चेल सुटलेला आहे, कसं गचाळाचं क्षेत्ररक्षण करुंगळे टीमच्या खेळाडूकडून पहिल्याच चेंडूमध्ये. दोन रन, धावसंख्या 2, एक चेंडू 2. उत्तम इलेव्हन ठाणेवाडी वर्सेस मावळा क्रिकेट क्लब करुंगळे सेमीफायनलचा सामना. प्रदीपचा पुढचा चेंडू अक्षयाचा संदर्भ खेळून ऑफसाईडला काढलेला चेंडू जातो सीमारेषेबाहेर 4 रनसाठी. सुंदर अशी खेळी करतोय अक्षय आपल्या संघासाठी. बघूया आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतोय. 2 बॉल 6. या 4 धावाच्या मदतीनंतर धावसंख्येत वाढ, धावसंख्या होते ते 6. सर्व क्रिकेट प्रेमी क्रिकेट रसिकांचं हार्दिक स्वागत या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. आयोजकांनी चांगला छेल अक्षयचा एक पहिला झटका उत्तम इलेव्हन ठाणेवाडी संघाला बसतो तो अक्षयच्या स्वरूपात. एक चांगला फलंदाज बाहेर पडतोय. अक्षयला परतावं लागेल. चांगली खेळ खेळत होता आपल्या संघासाठी, पण एक उत्कृष्ट असे क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल करुंगळे संघाच्या खेळाडूचं. 3ऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात येतो तो गणेश गायकवाड. उत्तम इलेव्हन ठाणेवाडी संघाचा एक विस्फोटक फलंदाज गणेश गायकवाड 3ऱ्या क्रमांकाचा फलंदाज करण्यासाठी येतोय. प्रदीपचा पुढचा चेंडू शिवाजी याला निर्धाव जातोय चेंडू. 4 बॉल 6. धावसंख्या होते 6. फटकेबाजी करावी लागेल उत्तम इलेव्हन ठाणेवाडी संघाला. आपल्याला जर मेगा फायनल मध्ये प्रवेश करायचा असेल तर उत्तम इलेव्हन ठाणेवाडी संघाला फटकेबाजी तर करावीच लागेल. प्रदीपचा पुढचा चेंडू शिवाजी याला उत्तम चांगला खेळून काढलेला चेंडू. 2 रन वाचवण्यात यशस्वी झालेला आहे खेळाडू. 2 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्येत वाढ. संघाची धावसंख्या होते 8. 1 बाद 8.
चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल करंगोळी संघाची. पुढचा चेंडू शिवाजी याला एक धावासाठी नाही होत आहे. चेंडू निर्धाव जातोय. षटक संपतंय. एक षटका अखेर संघाची धावसंख्या होते 8. निर्धाव चेंडू एक षटक 8. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. खेळता ठेवायचा आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. सेमीफायनलचा थरार ठाणेवाडी उत्तम 11 ठाणेवाडी वर्सेस मावळा क्रिकेट क्लब करंगोळी यांच्यात दुसरा षटक डीके संघातर्फे दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतो डीके. बघूया आपल्या संघासाठी किती चांगली कामगिरी करतोय. स्ट्राईकला तो गणेश गायकवाड. डीकेचा पहिला चेंडू गणेशाला सामना करेल गणेश. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देतात गणेश. कोणत्या धावेपर्यंत घेऊन जातात संघाला. डीकेचा चेंडू वाईट बॉल. एक अवांतर धाव संकेत वाढ. पंचांचा निर्णय अंतिम राहील. एक अवांतर धावसंख्या. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9. करंगोळी संघाचा गोलंदाज डीके. सुंदर खेळून काढलेला चेंडू. खूप वेळ हवेत आहे पण सुंदर असा झेल जिंकला. तिथे फटका फसलाय गणेशचा. खूपच महागात पडेल ठाणेवाडी संघाला. गणेशच्या स्वरूपात दुसरा झटका ठाणेवाडी संघाला. खूपच घाई केली आहे गणेशने. एक चेंडू 9 धावा. संघाची धावसंख्या 9. 2 बाद 9. पटपट जायचा जरा. वेळ खूप कमी आहे. चौथ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यात येतात संदीप चाळके. उत्तम 11 ठाणेवाडी संघाचे कर्णधार संदीप चाळके. स्ट्राईकला येतो शिवाजी. करंगोळी संघाचा गोलंदाज डीके. बघूया संघाला किती योगदान देतोय. सहकार्य करतोय संघाला. सुंदर असा खेळून काढलेला. फलंदाजाला काय चेंडू समजलेला नाही. चेंडू जातोय निर्धाव. 2 चेंडू 9. धावसंख्या ठाणेवाडी संघाची 9. 2 बाद 9. डीकेचा पुढचा चेंडू. एक रन 1 धावेवर समाधान मानावं लागेल शिवाजी याला. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 10. 3 बॉल 10. सामना लवकर चालू करायचा आहे करंगोळी संघ. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. स्ट्राईकला आहे संदीप चाळके. डीकेचा पुढचा चेंडू संदीप चाळके यांना. सुंदर असं यष्टीरक्षण. झेलबाद होतोय संदीप चाळके संघाचे कर्णधार. खूप बिकट अवस्था झालेली आहे. 10 धावसंख्या 10. 3 बाद 10. एक मोठा झटका म्हणावा लागेल संदीप चाळके यांच्या स्वरूपात ठाणेवाडी संघाला.
संदीप चाळकेंची जागा घेण्यासाठी येत आहे तो रवी चाळके. 4 बॉल 10. फटकेबाजी करावी लागणार. मेगा फायनल मध्ये प्रवेश पाहिजे तर फटकेबाजी करावी लागणारच संघाला. फलंदाजाला फटकेबाजी करावी लागणार. डीकेचा पुढचा चेंडू रवी चाळके यांना. एक अवांतर धावसंख्या. धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 11. सह्याद्री चषक 2022 पर्व पहिले सेमीफायनलचा सामना करंगळे वर्सेस ठाणेवाडी. परत एक झटका पडतोय. लागोपाठ झटके बसतायत तर ठाणेवाडी संघाला खूप बिकट अवस्था करून ठेवली करंगळे संघाने ठाणेवाडी संघाची. संघाची धावसंख्या 11. 5 बॉल 11. सर्व क्रिकेट रसिकांचं क्रिकेट प्रेमींचं खेळाडूंचं स्वागत आहे या सेमीफायनलच्या मॅच मध्ये. लगेचच मेगा फायनलचा धडाकेबाज सामना. त्यानंतर लगेचच डीकेचा पुढचा चेंडू प्रेम कस्तुरे. स्ट्राईक वर आहे प्रेम कस्तुरे. एक अवांतर धावसंख्येत वाढ. वाईट बॉलचा इशारा अंपायरचा. धावसंख्या 12. 5 बॉल 12. सुंदर असं आयोजन सह्याद्री चषक 2022 ठाणेवाडी मान युवासेना पातोडी यांचं सेमीफायनलचा सामना. डीकेचा पुढचा चेंडू प्रेमला. परत एक अवांतर धावसंख्या मिळते. लवकरात लवकर पंचांनी लवकर सामना चालू ठेवायचा आहे. चालता ठेवायचा आहे. वेळ खूप कमी आहे. नंतर कमी प्रकारचा सामना प्रॉब्लेम होतो सामन्यामध्ये. खेळाडूंना सांगायची गरज नाही आहे. डीकेचा पुढचा चेंडू. धावसंख्या होते 13. बघूया आपल्या संघासाठी किती धावांचं योगदान देत आहेत प्रेम कस्तुरे. निर्धाव चेंडू. षटक संपताय. दुसऱ्या षटक अखेर संघाची धावसंख्या होते 13. सामना चालता ठेवा. लवकरात लवकर क्षेत्ररक्षक लावून घ्यायचा आहे करंगळे संघाने. संघातर्फे तिसरा आणि वैयक्तिक पहिले षटक घेऊन येतो विजय. करंगळे संघाचा गोलंदाज विजय. स्ट्राईकला शिवाजी. नॉन स्ट्राईकला तो प्रेम. बघा संघासाठी आपल्या किती धावांचं योगदान देत आहेत शिवाजी. सुंदर खेळून काढलेला चेंडू. तसंच सुंदर क्षेत्ररक्षण. 2 धावाचा वाचवल्यात आपल्या संघासाठी. चांगली रनिंग बिटवीन द विकेट म्हणावी लागेल दोन्ही फलंदाजांमध्ये. प्रेम आणि शिवाजीमध्ये 2 धावांच्या मदतीने संघात धावसंख्येत वाढ. धावसंख्या होते 15. ग्राउंड मधून बाहेर उभं राहायचं आहे. स्टेजच्या उजव्या साईडला जे उभं आहेत ना विजयचा पुढचा चेंडू शिवाजी याला. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना संघाची धावसंख्या होते 15. ठाणेवाडी 11 उत्तम 11 ठाणेवाडी संघाची धावसंख्या 15. खेळून काढलेला चेंडू लेग साईडला.
2 धावासाठी धावले आहेत. 2 धावा चांगल्या रीतीने पूर्ण केलेल्या आहेत फलंदाजांनी. ह्या 2 धावसंख्येच्या मदतीने संघाचे धावसंख्या होते 17. तिसरं षटक चालू असताना संघाची धावसंख्या 17. खेळून काढलेला चेंडू, चांगलं क्षेत्ररक्षण बनावं लागेल. एकाच धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. एका धावसंख्येने वाढ, धावसंख्या 18. विजय संघ मेगा फायनल मध्ये प्रवेश करेल. खेळाडूंनी फटका चुकलाय पण नो मॅन लाईनच्या दिशेत जातो फटका. 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. फ्री हिट, नो बॉल. 3 धावा, एकूण 3 धावा मिळतात संघाला. संघाची धावसंख्या 21. पुढचा चेंडू फ्री हिट. फ्री हिट भेटतो प्रेमला. बघूया तो आपल्या संघासाठी किती धाव. काही चांगला खेळून काढलेला चेंडू उत्कृष्ट असा जातोय सीमारेषे बाहेर. 6 रनांसाठी सुंदर फटकेबाजी चालू आहे प्रेमची. 6 धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या 27. अंपायर बॉल, अंपायर बॉल. चार बॉल 27. सुंदर असा खेळ काढूला लेग साईडच्या दिशेने मस्त अशी उत्कृष्ट अशी फलंदाजी करताना प्रेम आपल्या संघासाठी दोन्ही बॉल मध्ये लगातार षटकार मारलेले प्रेम कस्तुरे. धावसंख्येत 6 ने वाढ. धावसंख्या होते 33. 5 बॉल 33. खूपच उत्कृष्ट फलंदाजी करतायत आपल्या संघासाठी प्रेम. अशीच फटकेबाजी करावी लागणार. 5 बॉल. निर्धाव चेंडू 33. 3 षटका. 13 होता. पहिल्या बॉलला 2 रन, दुसऱ्या बॉलला 2 रन, तिसरा बॉल 1 रन. आता चौथ्या बॉलला नो टाकला त्याच्यावर. तीस षटका अखेर संघाची धावसंख्या होते 33. खूप चांगलं योगदान देतो प्रेम कस्तुरे आपल्या संघासाठी. खूप महागडे षटक पडले. तिसरं षटक करंगळे संघासाठी. चौथा चेंडू चेंडू चांगला समजला नाहीये. 1 धाव. लेग बायची धाव. 34. धावसंख्येत वाढ. चंदू. शेवटचा षटक चंदू. मारा करतो प्रेम. बघूया आपल्या संघाला कुठेपर्यंत घेऊन जातोय प्रेम. निर्धाव चेंडू जातोय. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल बावळा स्पोर्ट करंगळे संघाचा. चंदूचा पुढचा चेंडू प्रेमेला. सुंदर खेळून काढलेला चेंडू परत एकदा लेग साईडच्या दिशेने जातोय सीमारेषे पार. 4 रनसाठी संघाच्या धावसंख्येत 4 ने वाढ. धावसंख्या होत्या 38. सुंदर फटकेबाजी प्रेम कस्तुरे यांची. 3 बॉल 38. संघाची धावसंख्या होते 38. 3 बॉल 38. सेमीफायनलचा सामना
करंगळे वर्सेस ठाणेवाडी संघामध्ये ठाणेवाडी संघाचा प्रथम फलंदाजी करून 38 धावसंख्या जमवल्या आहेत. परत एक निर्धाव चेंडू. चार बॉल 38. शेवटचा षटक सत्रातलं. झेलबाद होतो. प्रेम चांगली फटकेबाजी करत होता आपल्या संघासाठी, पण परतावं लागेल. लास्ट बॉल टू गो. 38 धावसंख्या संघाची धावसंख्या 38. प्रेमची जागा घेतो तो अमोल. स्ट्राईक केंडला आहे शिवाजी. 1 टू गो. खेळून काढलेला फटका फसलाय. बघूया झेलबाद होतोय का. चला तर 41. 3 धावा संघाची धावसंख्या 41. विजय करंगळे संघाला विजयासाठी 42 धावांचं आव्हान असेल. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं. आपल्याला मेगा फायनल खेळायचे आहे. तीन काढले. मावळा क्रिकेट क्लब करंगळे संघाला 42 धावांचं आव्हान आहे विजयासाठी मेगा फायनलच्या एंट्रीसाठी. लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. लवकरात लवकर आपली सलामीची जोडी पाठवायच्या करंगळे संघाने. वेळ खूप कमी आहे. शेवटचा फायनलचा सामना आपल्याला खेळायचा आहे. तो पण उजेडातच खेळायचा आहे. अंधार होईपर्यंत थांबायचं नाही आहे आपल्याला. 42 संघाचं 42 धावांचं आव्हान असेल करंगळे संघाला. सामना पंचांनी लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. सलामीची जोडी करंगळे संघाची सलामीची जोडी आपली पाठवायची आहे मैदानात. सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे. करंगळे संघाचा 12वा खेळाडू माईक सचिन आणि प्रशांत. सलामीची फलंदाज सचिन आणि प्रशांत मैदानात. 42 धावांचं आव्हान असेल 24 बॉल मध्ये करंगळे संघाला. स्ट्राईकला असेल तो सचिन, नॉन स्ट्राईकला असेल प्रशांत. गोलंदाजी साठी येईल तो रवी. उत्तम 11चा उत्कृष्ट असा गोलंदाज रवी चाळके. बघूया आपल्या संघाला विजयापर्यंत घेऊन जात आहेत का. रवी चाळके वैयक्तिक पहिल्या संघातर्फे पहिलं षटक घेऊन येतोय रवी. करंगळे संघाला विजयासाठी 42 धावांचं आव्हान आहे. ते 24 चेंडू त्यांना करायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी. लवकर लवकर चालू करायचा आहे. जास्त वेळ घ्यायचा नाही. क्षेत्ररक्षण खेळाडूंनी आपल्याला फायनल खेळायचे आहे. कोणताही संघ असो पण फायनल आपल्याला खेळायच्या उजेडातच खेळायचे आहे. त्यामुळे लवकरात लवकर आवरून घ्यायचं आहे.
फटका फसलाय आणि सुंदर असा झेल घेतोय सचिन. एक मोठा धक्का बसा म्हणावा लागेल. करंगळे संघाला बसला सचिनच्या स्वरूपात एक उत्कृष्ट असा फलंदाज परत करंगळे संघाला बसलाय. सचिनची जागा घ्यायला येतो तो संदीप. उत्कृष्ट गोलंदाजी म्हणावी लागेल रवी चाळके यांची आपल्या संघासाठी. स्ट्राईकला येतो प्रशांत. रवीचा पुढचा चेंडू. नॉन स्ट्राईकला येतो संदीप. सुंदर खेळून काढलेला चेंडू. कॅच हवा. झेल होतो. झेल बाद. दुसरा फटका. सुंदर अशी गोलंदाजी रवीकडून आपल्या संघासाठी दुसरा झटका लागलेला आहे तो करंगळे संघाला. लवकर चालू ठेवायचा आहे कॅप्टन. पुढचा रवी चाळके यांना हॅट्रिक चान्स आहे. बघूया ते आपल्या संघासाठी हॅट्रिक घेत आहेत का. खूपच चांगली गोलंदाजी करताना रवी चाळके हॅट्रिक वर आहे ते रवी चाळके. पुढचा फलंदाज मैदानात संघाचे कर्णधार विजय. प्रशांतची जागा घ्यायला येतात ते विजय. बघूया आपल्या संघाला विजयापर्यंत पोहोचवतात का. स्ट्राईकला येतो संदीप. रवी चाळके यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी. उत्कृष्ट गोलंदाज म्हणून फेमस असलेले रवी चाळके. सुंदर खेळून काढलेला निर्धाव जातोय चेंडू. झिरो धावसंख्येवर 2 बाद. करंगळे संघाची बिकट अवस्था पाहायला भेटते आपल्याला मैदानात. रवीचा पुढचा चेंडू संदीप याला. चांगला निर्धाव चेंडू. फिल्डिंग क्षेत्ररक्षण पटपट करायचं आहे. वेळ खूप व्हायला होतोय. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी लक्षात घ्यायचं आहे. लवकरात लवकर आपल्याला सामना संपवायचा आहे. फायनलचा सामना खेळायचा आहे आपल्याला उजेडाच्या अगोदर. तो सामना जिंकेल तो मेगा फायनल मध्ये एंट्री करेल कावडी संघाबरोबर. रवीचा पुढचा चेंडू संदीप याला. जर चांगल्याला खेळून रनआउटचा चान्स आणि कर्णधार झटका लागतोय. लवकर प्लीज जमू नका कर्णधार जमू नका प्लीज. खेळाडूंना विनंती आहे की एकत्र जमू नका. लवकरात लवकर चालू करायचं. सुंदर गोलंदाजी. जास्त वेळ घालवू नका. संघांना विनंती आहे की झटका लागतोय तो विजयच्या स्वरूपात. एकही धाव नाही संघात. खूपच उत्कृष्ट असं गोलंदाजी म्हणावी लागेल. मेडन ओव्हर टाकले रवी चाळके यांनी. 3 विकेट घेतलेल्या आहेत. खूप जबरदस्त बॉलिंग करतायत. एकही धाव नाही आहे संघाचे. लवकर चालू करा सामना लवकर चालू करा प्लीज. पुढचा गोलंदाज गणेशचा चेंडू. प्रदीप याला. विजयची जागा घेतो तो प्रदीप. खेळून काढलेला चेंडू ऑफ लेग साईडच्या दिशेने क्षेत्ररक्षकाच्या हातात. 1 धावावर समाधान मानावं लागेल फलंदाजाला. धावसंख्या 1. धावसंख्येची सुरुवात करतोय प्रदीपच्या बॅटमधून 1 धावाने. श्री गणेशा झालाय करंगळे संघाचा. 3 बाद 1. गण्याचा पुढचा चेंडू संदीप याला. खेळून काढलेला चेंडू. 1 धाव. 2 धाव. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 2. पटपट चालू करायचा आहे. खूप वेळ लागतोय.
आपल्याला फायनल खेळायचे आहे. निर्धाव चेंडू निर्धाव चेंडू जातोय. उत्कृष्ट अशी गोलंदाजी गणेशाकडून आपल्या संघासाठी एक चांगलं योगदान देताना गणेश गायकवाड. धावसंख्या 2. खेळून काढलेला चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. दुसऱ्या धावसाठी पण दुसरी धाव धोच्या स्वरूपात येते. धावसंख्या 2 ने वाढ. धावसंख्या होते 4. 4 बॉल 4. सेमीफायनलचा सामना जिंकेल तो डायरेक्ट मेगा फायनल मध्ये प्रवेश असेल त्या संघाला. एक धावावर समाधान मानावं लागेल. एक धावसंख्येच्या मदतीने संघाची धावसंख्या होते 5. 5 बॉल 5. सुंदर अशी क्षेत्ररक्षण बाळू यांच्या कडून. षटक संपतंय. लवकर दुसरं तिसरं षटक लवकर चालू करायचं आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. धावसंख्या होती ती 5. 6. 2 षटका अखेर 6. बारा बॉलला 36 धावांचं आव्हान आहे करंगळे संघाकडे. तिसरं षटक घेऊन येतो किशोर चौगले. क्वार्टर फायनल मध्ये आपला मॅन ऑफ द मॅचचा मानकरी किशोर चौगले. बघूया आपल्या संघाने किती जाऊ. पहिला चेंडू असा स्टेजला सलामी देतोय तो संदीपच्या बॅट मधून. पहिला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 रनसाठी. धावसंख्या 6 ने वाढ. धावसंख्या होते 12. 11 बॉलला 30 धावांची गरज विजयासाठी करंगळे संघाला. किशोरचा पुढचा चेंडू संदीप याला. खूपच चांगलं कमबॅक केलंय किशोरने. आपल्या संघासाठी चांगलं योगदान देतोय. निर्धाव जातोय चेंडू. धावसंख्या स्थिर. धावसंख्या ते आहे ती 12. 2 बॉल 12. परत एक निर्धाव चेंडू. खूपच चांगलं गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर षटकार खाला तरी गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलंय. आपल्या संघासाठी चांगलं योगदान. किशोरचा पुढचा चेंडू बघूया. संदीप काय करतोय चेंडूवर. सुंदर खेळून काढलेला चेंडू जातोय सीमारेषे बाहेर 6 रनसाठी. चांगला फटका म्हणावा लागेल. धावसंख्या होते 18. धावसंख्या होते 18. 4 बॉल 18. आता किती पाहिजे. 4 बॉल 18. 8 बॉल मध्ये 24 धावांची गरज करंगळे संघाला. एक अतितटीचा आणि चुरशीचा सामना सेमीफायनलचा सह्याद्री चषक 2020 चा लवकरात लवकर चालू करायचा आहे मॅच. टाइम घेऊ नका. टाइम खूप होत चाललाय. सुंदर झेल घेतोय का बघूया. फटका चुकला आणि वेष्टीरक्षकाच्या हातात झेल घेताय तर सुंदर असा कमबॅक परत एकदा किशोरने केलेला. चौथ्या बॉलवर पण षटकार खाल्ला होता त्याने तरी त्याने कमबॅक केला. सुंदर अशी गोलंदाजी म्हणावी लागेल किशोर या गोलंदाजाकडून आपल्या संघासाठी. 5 चेंडू 7 चेंडू मध्ये 24 धावांचं आव्हान आहे करंगळे संघाकडे. लवकर चालू करायचं आहे. फलंदाज
किशोर चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. अरे परत एकदा विकेट जाते. लगातार दुसरा फटका बसतोय. फटका बसलाय तो करून गेला. 6 चेंडू मध्ये 24. सुंदर अशी गोलंदाजी का ओव्हर मध्ये. दोन विकेट गोलंदाजाने चांगलं. डीके बॅट्समन गावडी संघाने प्रेम कस्तुरे गावडी संघाला विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर स्टेजवर हजर राहायचं आहे. आपल्या मेगा फायनलचा एक धाव मिळते. लवकरात लवकर चालू ठेवायचा आहे. सामना खेळता ठेवायचा आहे. वेळ खूप कमी आहे आपल्याकडे. दुसरा चेंडू फटका फसलाय. बघूया जेल बाद होतोय का. जेल सुटलाय. गावडी संघाचे कर्णधार बसायचं. एक रन. लगेच आपल्याला फायनलचा सामना खेळवायचा आहे. प्रेमचा पुढचा चेंडू डीके याला सुंदर खेळून काढलेला चेंडू. बघूया शिवाजी आणि कॅच सोडलेला आहे. जेलबाद झालेला आहे तो. इथे रनआउट झालाय. तीन चेंडू मध्ये 21 धावांची गरज. करंगळे संघाला पारड फिरतोय ते ठाणे उत्तर 11 ठाणेवाडी संघाकडे. लवकर लवकर सामना संपवायचा आहे. एक थ्रोच्या बाब लवकर लवकर चालू करायचा आहे सामना. एक रन. प्रेमचा चेंडू जातोय. उत्तम 11 ठाणेवाडी संघाने सामना जिंकलेला आहे. आणि 1-1 टू गो. सॉरी अजून सामना चालू आहे. लवकर लवकर संपवायचा आहे. आपल्याला फायनल खेळायचा आहे. हे तर निश्चित आहे मेगा फायनल होणार ती गावडी आणि ठाणेवाडी संघात. सुंदर असा खेळ चेंडू घालेला शिकच्या बाद.